नमस्कार मित्रांनो, 7व्या लेसनमध्ये फिल आणि आउटलाईनच्या संदर्भात ऑब्जेक्ट समजून घेताना आपण दोन गोष्टी शिकलो। पहिली गोष्ट, ऑब्जेक्टमध्ये फिल असतो किंवा नसतो, आणि दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टला आउटलाईन असते किंवा नसते। त्यानंतर आपण गेल्या दोन लेसनमध्ये ऑब्जेक्टमध्ये फिल कसा असतो आणि फिलचे प्रकार बघितले, आणि आज आपल्याला आउटलाईनचा अभ्यास करायचा आहे। आउटलाईन समजून घेण्यासाठी मी एक ऑब्जेक्ट ड्रॉ करतो आणि फ्रीहँड टूलनं एक रेषा ड्रॉ करतो। एक पूर्ण ऑब्जेक्ट आणि एक लाईन, रेषा म्हणजे एक अपूर्ण ऑब्जेक्ट असतो, कारण त्या रेषेची दोन टोकं ओपन असतात। आता मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि टूलबॉक्समध्ये आउटलाईन पेन टूल सिलेक्ट करतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा आउटलाईन पेनवर क्लिक करतो। हा आउटलाईन पेन डायलॉग बॉक्स ओपन झाला। तर यामध्ये आपण आउटलाईन संदर्भातील एक कमांड शिकूया। सुरुवातीला मी कलरला क्लिक करतो, इथे कलर रेड घेतो आणि त्याची विड्थ बदलतो, 5 mm घेतो आणि मी ओके करतो। तर ऑब्जेक्टला 5 mm जाडीची रेड कलरची आउटलाईन आली। त्यानंतर मी आता आउटलाईन सिलेक्ट करतो, लाईन सिलेक्ट करतो आणि त्या लाईनला कोणकोणत्या कमांड देता येतील ते बघूया। पुन्हा मी टूलबॉक्समध्ये पेन टूल सिलेक्ट करतो आणि आउटलाईन पेन डायलॉग बॉक्स ओपन करतो। इथे बघा, आता आपण कलर बघितला, विड्थ बदलून बघितली। आता त्याच्या खाली स्टाईल आहे। स्टाईलमध्ये तुम्हाला ती रेषा डिझाईनमध्ये कधीकधी आपल्याला डॉटेड लाईन पाहिजे असते, त्यावेळी हे डॉटेड ज्या स्टाईल्स आहेत त्यामधून तुम्ही योग्य ती निवडू शकता। समजा मी ते काही सिलेक्ट करतो आणि ती डॉटेड दिसण्यासाठी थोडीशी जाडी वाढवतो। आउटलाईनची विड्थ मी साधारण 0.5 mm घेतो आणि ओके करतो। तुम्हाला ती आउटलाईन डॉटेड दिसेल। आउटलाईनचे पुढचे ऑप्शन्स बघण्यासाठी मी हे दोन ऑब्जेक्ट कॉपी करतो आणि एक नवीन पेज ॲड करतो आणि इथं पेस्ट करतो। कधीकधी डिझाईनमध्ये रेषेच्या टोकांना ॲरोज पाहिजे असतात आणि तशी ती डिझाईनची गरज असते, आणि त्यासाठी आता मी काय करतो, ही रेषा सिलेक्ट करतो, लाईन सिलेक्ट करतो आणि टूलबॉक्समध्ये आउटलाईन पेनमध्ये आउटलाईन पेनवर क्लिक करतो। आता इथे बघा, ॲरोज म्हणजे या ठिकाणी रेषेच्या सुरुवातीला तुम्हाला कोणता ॲरो पाहिजे तो सिलेक्ट करा
आणि ॲरो रेषेच्या शेवटी कोणता ॲरो पाहिजे तो सिलेक्ट करा. इथे ॲरोचे प्रकार भरपूर आहेत, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ॲरो तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा तुम्हाला रेषेच्या सुरुवातीला अशा टाईपचा ॲरो पाहिजे तर हा सिलेक्ट करा आणि शेवटी तुम्हाला ज्या पद्धतीचा पाहिजे तो सिलेक्ट करा आणि ओके करा. म्हणजे रेषेच्या टोकांना, म्हणजे सुरुवातीचं टोक होतं त्याला असा वेगळा ॲरो आणि शेवटी हा एक या पद्धतीचा ॲरो आपण इथे ॲड केला. आउटलाईन पेनचा आपण पुढचा प्रकार बघूया. त्यासाठी मी ही रेषा आणि हा ऑब्जेक्ट कॉपी करतो आणि नवीन पेज घेऊन तिथे पेस्ट करतो. लाईन सिलेक्ट करतो. आउटलाईन पेनमध्ये जाऊन आउटलाईन पेन डायलॉग बॉक्स ओपन करतो. आता इथे आपण काय करूया, स्टाईल काढून टाकू आणि हे दोन ॲरोज ते पण काढून टाकू. आपल्याला इथं कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स या दोन गोष्टी बघायच्या आहेत. त्या समजण्यासाठी मी काय करतो, इथं विड्थ त्या आउटलाईनची 5 mm घेतो आणि जे डिफॉल्ट सेटिंग आहे अगोदर ते कसं असतं ते बघूया. मी ओके करतो. तर हे जेव्हा तुम्ही सुरुवातीला लाईन ड्रॉ करता त्यावेळी आणि रेषेची जाडी वाढलेली असते, वाढवतो त्यावेळी नोडची पोझिशन बघा कुठं आहे. अगदी टोकाला आहेत नोड्स आणि इथं हा कॉर्नर, याला कॉर्नर म्हणतात. दोन रेषा जिथं जॉईन होतात, जोडलेले असतात, तो कॉर्नर. तर हे डिफॉल्ट सेटिंगचं आउटपुट आहे. यामध्ये आपण रेषेची जाडी फक्त वाढवली आहे. आता आपण कॉर्नर आणि कॅप, हा कॉर्नर आणि हा कॅप जरा बदलून बघूया. मी पुन्हा आउटलाईन पेनमध्ये जातो आणि ते 2 नंबरचा कॉर्नर सिलेक्ट करतो आणि लाईन कॅप्समध्ये 2 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करतो. म्हणजे मला कॉर्नर्स राऊंड पाहिजे आणि लाईन कॅप ही राऊंड पाहिजे आणि मी ओके करतो. आता बघा काय फरक पडला. ऑब्झर्वेशन करा. यामध्ये नोडची पोझिशन बघा, नोडच्या बाजूला सुद्धा लाईनचा एरिया जी काय आपण जाडी दिली ती दिसते आणि हा कॉर्नर नोडपासून हा राऊंड झाला आहे. लाईन कॅप आणि लाईन कॉर्नर. आता यामध्ये आपण पुन्हा आउटलाईन पेनमध्ये जातो. तर या ठिकाणी मी कॉर्नरमध्ये तिसरा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि लाईन कॅप्समध्ये पुन्हा तिसरा ऑप्शन सिलेक्ट करतो जो स्क्वेअर आहे. मी ओके करतो. या ठिकाणी काय झालं, कॉर्नर कट झाला आणि कॅपमध्ये स्क्वेअर आला स्ट्रेट. पण या ठिकाणी नोडची पोझिशन बघा, नोडपासून पुढे त्या लाईनचा पार्ट दिसतोय तुम्हाला आणि कॉर्नरला ती रेषा कट झाल्या. जशी आपण रिबन घडी घालतो त्या पद्धतीने तुम्हाला हा ऑब्जेक्ट दिसतो. ही लाईन तुम्हाला त्या पद्धतीची दिसते. हे झालं कॉर्नर आणि कॅप्स. समजा तुम्ही रेक्टँगलला कॉर्नर राऊंड करून बघायचं असेल तर तुम्ही कॉर्नर राऊंड करून बघू शकता किंवा दुसरा प्रकार करून बघू शकता. याला कॅप नाही, हा पूर्ण ऑब्जेक्ट आहे त्यामुळे याचे आपण कॉर्नर राऊंड करू शकतो.
मी आता रेक्टँगल सिलेक्ट केला, आउटलाईन पेनमध्ये जातो आणि इथे मी राऊंड करतो, कॉर्नर्स राऊंड करतो. अर्थात लाईन कॅप राऊंड करण्याची काही गरज नाही, कारण तिथं कॅप नाहीच. त्यामुळे मी फक्त कॉर्नर राऊंड करतो आणि ओके करतो. तुम्हाला कॉर्नर्स राऊंड झालेले दिसतील. आउटलाईन पेनमधील आपण पुढचा ऑप्शन बघूया. त्यासाठी मी एक पेज ॲड करतो आणि फ्री हँड टूलनं एक रेषा ड्रॉ करतो. रेषा सिलेक्ट आहे. आता मी आउटलाईन पेनमध्ये आउटलाईन पेन डायलॉग बॉक्स ओपन करतो. कॅलिग्राफी हा ग्राफिक डिझाईनमधील एक अत्यंत महत्त्वाचा ऑप्शन आहे. अर्थात ती आपण बोरू कट करून किंवा ब्रशनं डायरेक्ट कागदावर ड्रॉ करायची असते, त्याला कॅलिग्राफी म्हणतात. आणि त्याच्या वेगवेगळ्या स्टाईल्स आणि वेगवेगळे नियम आहेत. कॅलिग्राफी हा एक स्वतंत्र अभ्यास विषय आहे ग्राफिक डिझाईनमध्ये. आणि ग्राफिक डिझाईनमध्ये कॅलिग्राफीचा वापर सर्रास केला जातो. पण डिजिटलमध्ये इथं आपण निबचा शेप बदलून कॅलिग्राफी टाईप इफेक्ट आणू शकतो. आता या ठिकाणी बघा, ही रेषा मी सिलेक्ट केलेली आहे. त्या रेषेची जाडी थोडी वाढवतो मी, विड्थ 5 mm करतो आणि निब शेप बदलतो. निब शेप तुम्ही स्ट्रेच, पर्सेंटेज आणि अँगल देऊन इथं करू शकता. शिवाय तुम्ही इथं डायरेक्ट क्लिक केलात तर तुम्हाला निब शेप कसा पाहिजे ते तुम्ही ठरवू शकता. समजा मी हा निब शेप फायनल केला, मी आता ओके करतो. तर ही रेषा बघा, तर डिझाईनमध्ये अशा लयदार रेषा किंवा अशा चपट्या प्रश्न ड्रॉ केल्यासारख्या पाहिजे असतात, त्यावेळी तुम्ही हा ऑप्शन वापरू शकता. एखादं अक्षर आहे, उदाहरणार्थ मी काही इथं असं एक अक्षर मी ड्रॉ केले आणि त्याला तुम्हाला कॅलिग्राफिक लुक द्यायचा आहे, तर मी पुन्हा आउटलाईन पेनमध्ये जातो. त्याची विड्थ 5 mm करतो आणि निब साईज मी असा केला. ओके, आता मी ओके करतो. तर अशा पद्धतीने तुम्ही एखादं अक्षर कॅलिग्राफिक पद्धतीनं करू शकता. डिझाईनमध्ये याचा वापर सर्रास केला जातो. नंतर तुम्ही याच्यामध्ये लाईन कॅप वगैरे राऊंड करून त्यामध्ये बदल करू शकता. इथे कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स राऊंड करतो. बघूया कसा इफेक्ट दिसते. ओके, अंडू करतो. असं होतं. मी रिड्यू करतो. असा झाला शेप. त्यात आणखीन स्मूथनेस आला. यामध्ये पण आपण थोडा तसा बदल करूया. कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स राऊंड करतो. ओके करतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही थोडा सराव करा. सुरुवातीला लाईन फ्री हँडनं ड्रॉ करण्याचा सराव करा. काही अक्षरं ड्रॉ करा आणि त्याला निब शेप बदलून तुम्ही कॅलिग्राफिक इफेक्ट द्यायचा प्रयत्न करा. कोरल ड्रॉमध्ये डिझाईन बनवत असताना आउटलाईन पेनचे 2 महत्त्वाचे ऑप्शन्स तुम्हाला माहीत असायलाच पाहिजेत. ते 2 ऑप्शन्स कोणते ते आपण बघूया. तर मी काय करतो, पेज 3 वरचे हे 2 ऑब्जेक्ट कॉपी करतो आणि 4च्या पुढे एक नवीन पेज ॲड करून मी इथं पेस्ट करतो. आता ते 2 महत्त्वाचे ऑप्शन्स समजून घेण्यासाठी मी काय करतो, हे 2 ऑब्जेक्ट जरा इथे
एका ठिकाणी आणून ठेवतो. जरा फार तर त्यामध्ये थोडा शक्यतो बदल करतो. यामध्ये कॅप्स आणि कॉर्नर मध्ये आपण थोडा बदल करून घेऊया. हा एक झाला आणि मी इथं एक अक्षर टाईप करतो. शब्द टाईप केला मी. त्याचा फॉन्ट आपण जरा बोल्ड एखादा घेऊ. ठीक आहे. तर ओके. आता आपण काय करू, एक ऑप्शन मी काय करतो, यामध्ये ही जी रेषा आहे ती डिफॉल्ट मोडमध्ये जशी ड्रॉ केली जाते तशी करून घेतो. त्यामध्ये कॉर्नर्स हे रेग्युलर असतात. मी ओके करतो. आणि हा रेक्टँगलसुद्धा मी कॉर्नर्स आणि लाईन कॅप्स डिफॉल्ट ठेवून ओके करतो. म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट्स आणि हा एक शब्द. आउटलाईन पेनचे शेवटचे दोन महत्त्वाचे ऑप्शन्स आपण समजून घ्यायचे आहेत. त्यासाठी हा ऑब्जेक्ट मी जरा बाजूला काढून ठेवतो आणि याचा डुप्लिकेट करतो. यामध्ये मी एक कलर फिल करतो आणि ह्या ऑब्जेक्टमध्ये सुद्धा तोच कलर फिल करतो. हा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट करतो आणि आउटलाईन पेनमध्ये जातो. याच्यामध्ये मी बिहाइंड फिल हा चेकबॉक्स ऑन करतो आणि ओके करतो. दोन्हीमध्ये काय फरक झाला बघा. हा पहिला ऑब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये जो फिल आहे तो आउटलाईन संपल्यानंतर चालू होतो. म्हणजे इथे तुम्हाला नोड पण दिसतो. म्हणजे ऑब्जेक्टची जी कडा आहे त्याच्या आतमध्ये निम्मी आणि बाहेर निम्मी आउटलाईन असते. नोडच्या पोझिशनवरनं तुमच्या ते लक्षात येईल की नोड बघा तुम्हाला त्या आउटलाईनच्या मध्ये दिसतो. आणि यामध्ये आपण बिहाइंड फिल कमांड वापरली त्यामुळे काय झालं, ऑब्जेक्टची जी मुख्य कडा आहे त्याच्या बाहेर निम्मी आउटलाईन आणि त्याच्या आतमध्ये जी निम्मी आउटलाईन असते ती त्या फिलच्या पाठीमागे गेली. म्हणजे बिहाइंड फिल हे खूप महत्त्वाचं आहे, हा ऑप्शन माहीत असणं. आता मी हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो, याला कलर फिल करतो आणि आउटलाईन पेनमध्ये जाऊन त्याला विड्थ देतो. त्याच्या आउटलाईनची विड्थ मी साधारण 1 mm करतो आणि ओके करतो. आउटलाईन दिल्यामुळं तो ऑब्जेक्ट चांगला दिसतो. ठीक आहे. मी आता याची आउटलाईन आणखीन वाढवतो. मी याची आउटलाईन वाढवून 3 mm करतो आता आणि ओके करतो. आता काय झालं बघा, आता त्याचं मूळ स्वरूप, मूळ आउटलाईन जी होती ती आतमध्ये लहान लहान होत आली. मी याला आणखीन परत आउटलाईन जर वाढवली, 4 केली आणि ओके म्हटलं तर आता मात्र त्याचा शेप बिघडला. मी काय करतो, त्याला डुप्लिकेट करतो इथे आणि आपण मगाशी दिलेली या ऑब्जेक्टला बिहाइंड फिल ही कमांड या ऑब्जेक्टला देतो. आता मी आउटलाईन पेनमध्ये जातो आणि बिहाइंड फिल ऑप्शन सिलेक्ट करतो आणि ओके करतो. आता बघा, आउटलाईन जरी वाढली तरी ती
त्या ऑब्जेक्टच्या मूळ आउटलाईनच्या बाहेर वाढते आणि निम्मी जी आत असते ती त्याच्या पाठीमागे जाते, म्हणजे बिहाइंड फिल. आउटलाईन पेनमधील शेवटची महत्त्वाची कमांड आपण आता बघूया. त्यासाठी हे इतर ऑब्जेक्ट्स मी काढून टाकतो. हा ऑब्जेक्ट मी या ऑब्जेक्टवर ठेवतो. आता काय होतं बघा, समजा हा माझा लोगो आहे आणि तो मला लहान करायचा आहे आणि एका विजिटिंग कार्डवर वापरायचा आहे. होतं काय, हा फायनल झालेला असतो आणि आपण काय करतो, तो डिझाईनमध्ये बसवताना पटकन लहान करतो आणि बसवतो. तर लहान केल्यानंतर काय होतं बघा, त्याचा शेप बिघडतो. याला कारण असं, मी अंडू करतो. याला कारण असं, कोरलड्रॉमध्ये जेव्हा तुम्ही एखादी आउटलाईन देता एखाद्या ऑब्जेक्टला आणि तो ऑब्जेक्ट जर लहान मोठा केला तर प्रमाणात ती आउटलाईन लहान मोठी होत नाही. त्यामुळं तो ऑब्जेक्ट जर लहान मोठा केला तर बिघडतो. त्यामुळं त्या ऑब्जेक्टच्या आउटलाईनला आपल्याला एक महत्त्वाची कमांड द्यायची असते. ती म्हणजे बघा, मी ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो आणि आउटलाईन पेनमध्ये जातो आणि या ठिकाणी इथं बघा स्केल विथ ऑब्जेक्ट मी ऑन करतो आणि ओके करतो. त्याचप्रमाणे मी हा रेक्टँगल सिलेक्ट करतो आणि त्यालाही तीच कमांड देतो. मी आउटलाईन पेनमध्ये जातो आणि स्केल विथ ऑब्जेक्ट ही कमांड देतो आणि ओके करतो. आता बघा, आता तुम्ही जर हा ऑब्जेक्ट लहान केला तर तो प्रमाणात लहान होईल, त्याची आउटलाईन ही प्रमाणात लहान होईल. त्यामुळं डिझाईन चुकणार नाही. तर ही खूप महत्त्वाची कमांड आहे आणि डिझाईनमध्ये आपल्याला अनेकदा एखादा फायनल लोगो सिम्बॉल किंवा एखादं फायनल डिझाईन लहान मोठं करावं लागतं. त्यावेळी ह्या चुका होऊ शकतात. त्यामुळं ही कमांड तुम्ही अजिबात विसरू नका. आज मी इथंच थांबतो. पुढच्या लेसनला पुन्हा भेटू, तुमच्या वेळेत तुमच्या सवडीनुसार. धन्यवाद.